नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, किमान वेतन, थकीत मानधन द्या, अंगणवाडी सेविकांचा आक्रोश, सरकारविरोधात तीव्र संताप. 3 दिवसात तोडगा न काढल्यास थेट मंत्रालयात घुसणार, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे. 2 जून 2026ची ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे. सामना पेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे. सर्व सविस्तरपणे आणि डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून किमान वेतन आणि थकीत मानधन द्या, असा अंगणवाडी सेविकेंनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. नक्की हे आंदोलन कशा पद्धतीने झाले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, लाडकी बहीण योजनेचा गवगवा करणारे सरकार शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या महिलांवर अन्याय करीत आहे. या निषेधार्थ राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांनी सोमवारी आझाद मैदानावर आक्रोश ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. किमान वेतन तसेच थकीत मानधनाच्या प्रश्नांवर सरकारने 3 दिवसात तोडगा न काढल्यास थेट मंत्रालयात घुसू, असा इशारा देखील आंदोलक महिला कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. किमान वेतनात सुधारणा करण्यात यावी, थकीत मानधन वेळेत द्यावे, शासकीय सेवेत कायम करावे, अशा विविध प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नांवरून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर तसेच इतर महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय ट्रेड युनियन केंद्र C2च्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून 3 जूनपर्यंत हे आक्रोश ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या आणि त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध जोराजोरात घोषणा दिल्या. संघटित असंघटित कामगारांचे ज्वलंत प्रश्न त्वरित सोडवा, कामाची सुरक्षा, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, संघटनेचा अधिकार, सामूहिक वाटाघाटीचा अधिकार, हे मूलभूत हक्क कामगार वर्गाला मिळालेच पाहिजेत. शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, तसेच 4 श्रमसंहिता रद्द करण्यात यावी आदी मागण्यांकडे आंदोलनाचा हा विषय होता. कोविड काळात केलेल्या सेवेची महायुती सरकारला कदर नाही, असं देखील इथं म्हणण्यात आलेलं आहे. आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच बघा, मुंबईत झालेला ठिय्या आंदोलन आहे हे 3 दिवस चालणार आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे. 3 जून 2026 पर्यंत हे ठिय्या आंदोलन राहणार आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे. ताईंनो, जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा. अत्यंत महत्त्वाचा आपल्यासाठी हा विषय आहे. बघा, ICDS स्थापन होऊन 50 वर्ष झालेले आहेत, तरी देखील त्या योजना तात्पुरत्याच कशा, असा C2ने प्रश्न देखील उपस्थित केलेला आहे. आणि खरंच ताईंनो, ICDS सेवा योजनेला 2025 मध्येच 50 वर्ष पूर्ण झाली. 1975 रोजी ICDS म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची स्थापना झाली. 50 वर्ष उलटून देखील अंगणवाडी सेविका, मदतनीसांवर अन्याय होत आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर डॉक्टर DL कडाड आणि सरचिटणीस HM शेख यांनी शासनावर टीका केलेली आहे. आंदोलनाला मार्गदर्शन करताना C2चे राज्य अध्यक्ष डॉक्टर DL कडाड आणि राज्य सरचिटणीस MS शेख यांनी शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र प्रहार केला. अंगणवाड्या ज्या योजनेअंतर्गत सुरू झाल्या त्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 28 वर्ष, तर पंतप्रधान माध्यान्ह भोजन योजनेला 31 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पिढ्यानपिढ्या देशाचे मनुष्यबळ घडवणाऱ्या या योजना कधीही तात्पुरत्या असू शकत नाही. तरीही केंद्र व राज्य शासन या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहे. 90% या योजनेमध्ये महिला कर्मचारी आहेत आणि महिला कर्मचारी असल्यामुळे या क्षेत्रात शासनाकडून त्यांच्या हक्काचे शोषण केले जात आहे आणि हा खोटा देखावा आता कर्मचारी खपवून घेणार नाही, असं कामगार नेत्यांनी ठणकावून सांगितले आहे. मंत्र्यांसोबत बैठकांचे सत्र आणि आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी माहिती आपल्या समोर आली आहे. बघा, या आंदोलनाच्या तीव्रतेची दखल घेत 29 मे रोजीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रधान सचिव आणि ICDS आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा
केली. आज राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM आयुक्तांनीही शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. 2 जून या सर्व विभागांच्या मंत्र्यांनी शिष्टमंडळाला अंतिम चर्चेसाठी बोलवले आहे. मात्र ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतलेली आहे. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घरेलू कामगार, बांधकाम कामगार आणि विडी कामगारांसारखे असंघटित क्षेत्रातील कामगारही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा, प्रत्येकाच्या मागण्या या वेगवेगळ्या आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या काय मागण्या आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, आंदोलनातील प्रमुख आणि समान मागण्या कोणत्या हे अगोदर सर्वात आपण जाणून घेऊया. बघा, वेतन श्रेणी व सामाजिक सुरक्षा, अंगणवाडी आशा, गटप्रवर्तक आणि NHM कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत कायम करून वेतन श्रेणी लागू करा. तसेच ESIC, PF, ग्रॅज्युटी व पेन्शन यासारख्या सामाजिक सुरक्षा द्या. किमान वेतन, राज्यातील सर्व कंत्राटी व निश्चितकालीन कामगारांना 8 तासांच्या कामासाठी दरमहा किमान 30,000 रुपये वेतन द्या आणि जादा कामाचा मोबदला दुप्पट दराने द्या. श्रमसंहिता विरोध, कॉर्पोरेट दार्जिने आणि कामगार विरोधी 4 श्रमसंहितांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करू नका. वेगवेगळ्या विभागांच्या स्वतंत्र मागण्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत ते बघा. मानधन, प्रवास भत्ता आणि साधील खर्च दर महिन्याला नियमितपणे आधार करा. ऑनलाईन कामासाठी सर्व अंगणवाड्यामध्ये वायफाय सुविधा द्या. नोंद वह्या शासनाने पुरवाव्यात. निकृष्ट दर्जाचा घरपोच आहार, ज्याला आपण THR म्हणतो, बंद करून अंडी, केळी, कडधान्य असा पोषक आहार द्या. आहाराचा दर 24 रुपये तर इंधनाचा दर 3 रुपये वाढवा. मदतनीसांमधून सेविका झालेल्यासह सर्व जुन्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष करा. 2 नंबरचं बघा, आशा आणि गटप्रवर्तकाच्या काय मागण्या आहेत. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समायोजित करा. NHM अंतर्गत 10 ते 15 वर्षापासून काम करणारे डॉक्टर, नर्सेस, 108 रुग्णवाहिका पायलट आणि इमर्जन्सी मेडिसिन ऑफिसरना कायम करून समान काम समान वेतन द्या, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे. तसेच 5 जुलै 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या रुपये मानधनवाढीची फरकासह तातडीने अंमलबजावणी करा, अशी महत्त्वपूर्ण मागणी शालेय पोषण आहार कामगार यांनी केलेली आहे. तसेच बघा, कामगारांना 10 महिन्याऐवजी 12 महिन्याचे मानधन द्या आणि या नेत्यांनी मार्गदर्शन केले. बघा, या आंदोलनाला मार्गदर्शन कोणी केले. आझाद मैदानावरील आक्रोश आंदोलनाला C2 केंद्राच्या पदाधिकारी उषा राणी, मुंबईच्या निवृत्त प्राध्यापक सुचिता कृष्ण प्रसाद, डॉक्टर DL कराड, MS शेख, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा शुभा शमीम, महासचिव संगीता कांबळे, अध्यक्षाच्या आशा फेडरेशनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, महासचिव पुष्पा पाटील, शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे अध्यक्ष AB पाटील, महासचिव डॉक्टर अशोक थोरात आणि अर्धवेळ स्त्री परिचारक युनियनच्या अध्यक्षा मंगला मेश्राम आदी नेत्यांनी संबोधित करत आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे त्यांना. अंगणवाडी सेविका मदतनीसांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. तसेच मानधन जे भेटत आहे ते मानधन वेळेवर अदा करा. प्रवास भत्ते, साधील खर्च जो काय आहे तो वेळेवर अदा करा, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.